नमस्कार. आपण जी लोकांना कायदे ज्ञान मिळावं प्राथमिक या दृष्टीने जी शृंखला चालू केलेली आहे, त्या अंतर्गत आपण आज माणसाचे जामिनाचे अधिकार काय आहेत, जमानत त्याला कोणत्या परिस्थितीमध्ये मिळू शकते, याबाबत आपले मित्र कन्हैया खंडेलवाल यांच्यासोबत हा प्रपंच करतो आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी मला असं नमूद करायचं आहे की अटक झाल्यानंतर जो काही आरोपी आहे, ज्याच्यावर आरोप आहे, त्याला जामीन कोणत्या परिस्थितीमध्ये मिळू शकतो व कोणत्या खटल्याअंतर्गत जामीन मिळू शकतो, याची माहिती संबंधित आरोपीला असणे गरजेचे आहे. मुळातच कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्यावेळेस एखाद्या आरोपीला पोलिसांनी एखाद्या गुन्ह्याअंतर्गत अटक जर केली तर त्याला जामिनाच्या अधिकाराबाबत पोलिसांनीच सांगायला पाहिजे की त्याला कोणत्या खटल्याअंतर्गत जामीन मिळू शकते, जामीनपात्र गुन्हा आहे का, अजामीनपात्र गुन्हा आहे का, याबाबत पोलिसांनी त्याला पूर्वकल्पना दिली पाहिजे. अशा प्रकारची कायद्याची तरतूद आहे. परंतु माझ्या असं लक्षात आलं आहे की पोलीस या बाबतीमध्ये संबंधित आरोपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये याची माहिती देत नाहीत आणि साहजिकच एखादा घरचा माणूस अटक झाल्यानंतर त्याच्या घरातील सर्व जे कुटुंबीय आहेत त्यांना अतिशय भेसळवणारी परिस्थिती निर्माण होते. त्यांना असं वाटतं की आता आपला माणूस हा कारागृहाबाहेर कसा येईल. तर त्या दृष्टीने आपण थोडक्यात जे काही जामिनाचे माणसाचे अधिकार आहेत त्याचं विवेचन या ठिकाणी करू. सर्वप्रथम जे गुन्ह्याचे प्रकार आहेत ते दोन प्रकारचे गुन्हे असतात, ज्यामध्ये दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा. अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मात्र पोलिसांना आरोपीस अटक करण्याचे अधिकार असत नाहीत आणि दखलपात्र गुन्हा ज्यावेळेस होतो तो दखलपात्र गुन्हा म्हणजे ज्यामध्ये पोलिसांना त्या खटल्यातील आरोपीला अटक करण्याचे अधिकार प्राप्त होतात. आता शक्यतो जे अदखलपात्र गुन्हे असतात त्याच्यामध्ये अटक नसते, म्हणजे साहजिकच जी जामीन आहे तो घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. परंतु अदखलपात्र गुन्ह्याचा तपास पोलिसांना करावायचा असल्यास त्यांना न्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते आणि त्या न्यायाधीशांनी त्यांना परवानगी जरी दिली तरी त्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये अशा आरोपीला कधीही अटक पोलिसांना करता येत नाही. परंतु दखलपात्र गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस आरोपी अटक होतो त्यावेळेस गुन्ह्याचे परत दोन प्रकार असतात, ते जामीनपात्र आणि अजामीनपात्र. तर जामीनपात्र जे गुन्हे असतात ज्याच्यामध्ये अटक केल्यानंतर पोलिसांनीच त्या आरोपीला जामीन द्यावा अशा प्रकारची कायदीय तरतूद आहे. परंतु दैनंदिन परिस्थिती पाहता आपल्या असं लक्षात येतं की अटक केल्यानंतर पोलीस जे आहेत त्या आरोपीला जामीन न देता न्यायालयासमक्ष हजर करतात आणि न्यायालय नंतर त्या जामीनपात्र गुन्हा आहे असं पाहून त्या आरोपीला जामीन देतं. एखाद्या वेळेस अशीही परिस्थिती निर्माण होते की एखादा माणूस जो आहे तो जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जर अटक झाला आणि न्यायालयाने त्याला जामिनावर जरी सोडलं तरी त्याच्याकडं देण्याकरिता जामीन नसतो, जमानतदार नसतो. अशा परिस्थितीमध्ये तो आरोपी जर जमानतीवर सुटल्यानंतर किंवा जमानतीवर सोडण्याचा आदेश झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत न्यायालयात कोठडीत राहिला, न्यायालयीन कोठडीत जर राहिला तर न्यायालय त्या आरोपीकडे जामीन देण्याकरिता त्याची पुरेशी ऐपत नाही असं गृहीत धरून त्याच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्या आरोपीला जमानतीवर सोडतं. म्हणजे हे झालं जामीनपात्र गुन्ह्याच्या बाबतीमध्ये. आता अजामीनपात्र जे गुन्हे आहेत त्या अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामिनाचे जे काही अधिकार आहेत त्यामध्ये न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी हे देखील त्यांच्याकडे जे चालणारे खटले असतात त्या खटल्यामध्ये आरोपीला जामीन देऊ शकतात. परंतु जे खटले गंभीर स्वरूपाचे असतात, ज्याच्यामध्ये खून आहे, बलात्कार आहे, दरोडा आहे, अशा खटल्यामध्ये मात्र न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी जे आहे कनिष्ठ न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार नाही म्हणण्यापेक्षा ते त्यामध्ये जामीन देण्यास टाळतात आणि अशा प्रकरणामध्ये मग त्या जिल्हा न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करावा लागतो आणि त्या ठिकाणी तो जमानतीचा अर्ज जो आहे तो जिल्हा न्यायालय सर्व बाबी पाहून त्या आरोपीस जामीन देतं किंवा नाकारतं. जर गंभीर गुन्हे 302 सारखे, मर्डरसारखे जे गुन्हे असतात किंवा बलात्कारासारखे गुन्हे असतात, या गुन्ह्यामध्ये पोलीस तपासाच्या दरम्यान जमानत देताना शक्यतोवर न्यायालय विचार करतं आणि अशा गंभीर गुन्ह्यामध्ये तपास होईपर्यंत जमानत दिल्या जात नाही. आपण अनेकदा लोकांच्या बोलण्यातून पाहतो की जर एखादा गंभीर गुन्हा एखाद्या आरोपीने केला असेल तर सहजपणे काही व्यक्ती म्हणतात की आता हा 90 दिवस काही सुटत नाही, काही व्यक्ती म्हणतात की आता हा 60 दिवस काही सुटत नाही. हा 60 दिवस आणि 90 दिवसाचा जो काही कालावधी आहे तो कालावधी कायद्यामध्ये नमूद आहे. ज्या खटल्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा असते
त्या खटल्याचं दोषारोपपत्र, ज्याला चार्जशीट म्हणतात, ती पोलिसांनी 60 दिवसामध्ये दाखल करायची असते. आणि ज्या खटल्याला 10 वर्षापेक्षा अधिक शिक्षा आहे त्यामध्ये दोषारोपपत्र हे पोलिसांनी 90 दिवसामध्ये दाखल करावायचं असतं. आणि जर एखाद्या वेळेस या 60 दिवसामध्ये आणि 90 दिवसामध्ये जर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं नाही तर त्या आरोपीला आपसुकच जामीन मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि जमानत जे आहे ते कनिष्ठ न्यायालय न्यायदंडाधिकारी त्याला जमानतीवर सोडतात. परंतु काही खटल्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील जमानत ही होत नाही, कारण त्यावेळेस त्या आरोपीविरुद्ध सबळ असा पुरावा दोषारोपपत्रामध्ये नमूद केलेला असतो आणि त्यामुळं त्या आरोपीला जर जमानतीवर सोडलं तर त्याचा परिणाम जो आहे तो खटल्यावर होऊ शकतो. पुढे खटला चालताना सदर आरोपी जो आहे तो साक्षीदारावर दाबदबाव आणू शकतो आणि एकंदरीत खटल्याच्या निर्णयावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून न्यायालय त्या अशा व्यक्तींना जमानतीवर सोडत नाही. आपण बऱ्याचदा सिनेमामध्ये असं पाहतो की पोलीस एखाद्या माणसाला अटक करायला येतात आणि ते अटक करण्यापूर्वीच तो म्हणतो, देखो मेरे पास अटकपूर्व जमानत है. तर अटकपूर्व जमानतीचा देखील जी तरतूद आहे ती कायद्यामध्ये आहे, ज्यामध्ये एखाद्या माणसाच्या विरुद्ध दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा जर दाखल झाला तर त्या व्यक्तीला न्यायालयामध्ये जाऊन अटकपूर्व जामीन मागण्याची देखील तरतूद कायद्यामध्ये असल्यामुळं तो अटकपूर्व जमानत मागू शकतो. याकरिता त्याला न्यायालयासमक्ष अर्ज दाखल करून असं सिद्ध करणं गरजेचं असतं की त्याला अटक करण्याची गरज नाही, त्याची अटक न करताही त्या प्रकरणाचा तपास होऊ शकतो आणि त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी जरी दिली तर सक्षमपणे या खटल्याचा तपास करता येऊ शकतो. आणि अशा प्रकरणामध्ये न्यायालय काही अटी शर्ती लादून जे आहे ते अशा व्यक्तीला जमानतीवर सोडतं. आता प्रत्येकच वेळेस जमानतीवर केवळ जर जामीनपात्र गुन्हे असतील तर त्याच्यामध्ये जमानतीवर सोडताना अटी शर्ती शक्यतोवर लादल्या जात नाहीत, परंतु अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये मात्र अटी शर्ती लादल्या जातात, ज्याच्यामध्ये की पासपोर्ट त्या आरोपींनी पोलिसांकडे जमा करावा किंवा जिल्हा सोडून जाऊ नये किंवा ज्या गावामध्ये घटना घडली त्या गावामध्ये प्रवेश करू नये, साक्षीदारांना आमिषे दाखवू नये, अशा प्रकारची जी काही अटी शर्ती लादल्या जातात. आणि या अटी शर्तीपैकी जर काही बाबींचं त्यांनी उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीचा जामीन रद्द करण्याचा देखील अधिकार जो आहे तो न्यायालयास असतो. आणि आपण असंही पाहिले की एखाद्या वेळेस खटला हा कनिष्ठ न्यायालयातच चालत असतो, परंतु त्या व्यक्तीचा खटला सुरू झाल्यापासून 60 दिवसापर्यंत जर त्याला कोणत्याही प्रकारे जमानत मिळत नसेल तर न्यायमूर्ती जे आहेत तर त्या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यापासून 60 दिवसानंतर खटल्याचे एकंदरीत स्वरूप पाहून त्याला जमानत देऊ शकतात. एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हणजे जमानत मिळवणं हा माणसाचा जरी अधिकार असला तरी परिस्थिती पाहून, खटल्याची स्थिती पाहून आणि त्याचप्रमाणे खटल्यामध्ये जे पुरावे आहेत ते पाहून न्यायालय जामिनावर आदेश करीत असतं. कित्येकदा आपण असं पाहतो की बऱ्याचशा व्यक्तींची जामीन ही होत नाही, परंतु नंतर खटल्याअर्थी त्यांची निर्दोष मुक्तता होते. कित्येकदा आपण असेही पाहतो की एखाद्या व्यक्तीची जामीन होते परंतु खटल्या संपताना त्याला शिक्षा होते. म्हणजे जामिनावर सुटला म्हणजे त्या व्यक्तीविरुद्धचा खटला खोटा होता किंवा जामिनावर सुटला नाही म्हणजे त्या व्यक्तीविरुद्धचा खटला खरा आहे, अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसते. तरी देखील या सर्व जामिनाचे जे काही आपले अधिकार आहेत या सर्वांना याची माहिती असावी. कुठल्या खटल्यामध्ये आपण जामीन मिळू शकतो, कुठल्या खटल्यामध्ये आपल्याला जामीन मिळू शकत नाही, या सर्व बाबींचा जर आपण सविस्तरपणे उहापोह केला आणि त्याचे प्राथमिक ज्ञान जर आपल्याला असलं तर निश्चितपणे आपली आर्थिक हानी देखील टळू शकते आणि शक्यतोवर गुन्हे होणार नाहीत. आपल्या हातून दखलपात्र किंवा एखादा अजामीनपात्र गुन्हा घडणार नाही, या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी सजग राहून काळजी घेणं गरजेचं असतं. कारण एखादा गुन्हा हा अगदी थोडक्या कारणावर घडतो आणि त्यानंतर त्याचा पश्चाताप आणि परिणाम त्या आरोपीला स्वतः आणि त्याच्या कुटुंबाला देखील भोगावे लागतात. त्यामुळं सर्वांनी या बाबतीमध्ये कायद्यात राहून फायद्यात राहिलं पाहिजे आणि ज्यायोगे आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य होणार नाही आणि ज्यायोगे आपल्याला जेलची वारी करावी लागणार नाही, अशा प्रकारे आपण जर वर्तन ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला जेलची वारी न करता पंढरीची वारी करता येईल आणि याकरिता आपण सजग नागरिक म्हणून आपली भूमिका बजावणं योग्य आहे.